बोलवण्यासाठी त्यांच्यावर ईडीचे छापे टाकले जायचे। पण आता ईडीच्या माध्यमातून असे अनेक गैरप्रकार जरी झाले असले तरी ईडी संदर्भात अनेकांनी खडेबोल सुनावले आहेत आणि ईडीवर अनेक जणांचा संताप आहे। सरन्यायाधीश सुद्धा या संदर्भात का संतापले पाहूया। एका याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याचे प्रकरण ताजं असतानाच आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाने देखील खडेबोल सुनावले आहेत। ईडीने अलीकडेच काही वकिलांना समन्स पाठवला आहे। या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की ईडीने वकिलांना नोटिसा धाडून सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत, त्यामुळे वकिली पेशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होऊ शकतो। सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या बेंचने ही टिप्पणी केली। सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या वकिलांना आलेल्या नोटीस प्रकरणाची स्वतःहून दखल घेत यावर सुनावणी केली। ही सुनावणी अशा प्रकरणांशी संबंधित आहे ज्यामध्ये ईडीने अशा काही वकिलांना देखील नोटिसा बजावल्या आहेत ज्यामध्ये वकिलांनी केवळ त्यांच्या अशिलांना कायदेशीर सल्ला दिला होता। नुसता कायदेशीर सल्ला दिला म्हणून नोटीस आल्यामुळे वकिलांनाही धक्का बसला आहे। या प्रकरणी सुनावणी करताना सरन्यायाधीश म्हणाले, वकील आणि त्यांच्या अशिलांमध्ये जो संवाद होतो तो पूर्णपणे गोपनीय असतो। अशा परिस्थितीत वकिलांना या कारणावरून नोटिसा पाठवणं पूर्णपणे चुकीचं आहे। ईडी स्वतःच्या मर्यादा ओलांडत आहेत। या प्रकरणी तातडीने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली पाहिजेत जेणेकरून भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही।